SP श्रीकांत धिवरे ॲक्शन मोडवर. उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर थेट रस्त्यावर उतरून धडक कारवाई. पण स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर जळगावकरांचा मोठा सवाल. जळगाव शहरातील विविध चौकांमध्ये, मैदानांमध्ये आणि रस्त्यांच्या कडेला ग्रुप करून उघड्यावर दारू पिण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. या प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये, विशेषतः महिला आणि माता भगिनींमध्ये तीव्र उद्विग्नता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. या गंभीर परिस्थितीची थेट दखल घेत जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे स्वतः ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी आज सायंकाळीपासून शहरात ठिकठिकाणी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस अधीक्षकांच्या या अनपेक्षित आणि कडक कारवाईमुळे दारूबाजांचे आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या या मोहिमेचे 4 मुख्य उद्दिष्टे आणि कडक कारवाई. 1. ओपन स्पेसमधील टोळक्यांवर प्रहार. मैदानांमध्ये, अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी ग्रुप करून दारू पिणाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई केली जात आहे. समाजाला कायदा आणि सुव्यवस्थेची ताकद दिसेल अशा पद्धतीने ही ॲक्शन घेतली जात आहे. 2. वाईन शॉपबाहेर आणि कारमधील पार्ट्यांचा गेम ओव्हर. अनेक वाईन शॉपच्या बाहेर, आडोशाला किंवा दुकानांच्या समोरच रस्त्यावर कार पार्क करून आतमध्ये दारू पिणाऱ्यांवर पोलिसांनी थेट छापे टाकले आहेत. कारमध्ये बसून मद्यधुंद होणाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले जात आहेत. 3. छोट्या हॉटेल्स आणि ढाब्यांची झाडाझडती. परवाना नसतानाही छुप्या पद्धतीने ग्राहकांना उघड्यावर किंवा हॉटेलच्या आवारात दारू पिण्याची मुभा देणाऱ्या छोट्या हॉटेल्स आणि ढाबा मालकांवर कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 4. समाजावर बिंबवला जाणार कायद्याचा धाक. केवळ कागदोपत्री दंड न करता ही कारवाई दृश्य स्वरूपात व्हिज्युअल इम्पॅक्ट केली जात आहे, जेणेकरून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर जरब बसेल आणि समाजात सुरक्षिततेचा संदेश जाईल. पण जनतेचा जळजळीत प्रश्न, स्थानिक पोलीस ठाणी आणि PI काय करत होते? पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या या धडक मोहिमेचे जळगावकरांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असले तरी या कारवाईने स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मात्र प्रचंड मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. जळगाव शहरातील प्रत्येक परिसरासाठी एक स्वतंत्र पोलीस स्टेशन अस्तित्वात आहे. तिथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, PI, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा तैनात असतो. असे असतानाही गल्लीबोळातील आणि वाईन शॉप बाहेरील दारूबाजांना हटवण्यासाठी थेट जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना SP स्वतः रस्त्यावर उतरावे लागत आहे. ही स्थानिक पोलिसांसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब नाही का? देवाणघेवाणीमुळेच दारूबाज मोकाट होती का? पोलीस अधीक्षकांनी आदेश देताच किंवा ती स्वतः रस्त्यावर उतरताच अवघ्या काही तासांत ही